तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं गणित आता बघूया. पहिलं गणित काय? 4 is odd or 1 is prime. बरोबर आहे. हे पहिलं एक्झाम्पल. सो आता काय करूया, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. बरोबर आहे. 4 इज ऑड और 1 इज प्राईम. बरोबर आहे. ह्यांचे काय करायचे आहे, ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहेत. त्यासाठी हा टेबल तुमचा पाठ पाहिजे. मी इथे मुद्दामून लिहिला आहे कारण तुम्हाला समजावं की हे गणित सोडवण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो. बरोबर आहे. सो पी स्टेटमेंट घ्या पहिले. 4 इज ऑड. हां, इट्स ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स आहे. बरोबर. कारण का 4 हा इवन नंबर आहे. सो क्यू 1 इज प्राईम. इट्स ट्रूथ व्हॅल्यू. हे पण चूक आहे म्हणून काय येतो एफ येईल. बरोबर. आता या दोघांची म्हणजे या पूर्ण सेंटेन्सची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. माझ्यासाठी काय पाहिजे माहिती? सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म माहिती पाहिजे. बरोबर आहे. सो पी सिम्बॉलिक फॉर्म काय, कशाने जोडलं वाक्य? ऑर. मग ऑरचा सिम्बॉल काय आहे? हां, बरोबर, क्यू. बरोबर. पण पी या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय आहे? एफ. आणि क्यू या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय आहे? एफ. सो इफ फॉल्स ऑर फॉल्स काय तर फॉल्स. बघा, जर का दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर काय तर फॉल्स. तर आपण अशाच प्रकारे पुढची गणितं बघूया. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचं दुसरं गणित बघूया. काय? पहिले तर ती लिहा. स्टेटमेंट काय? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज प्राईम नंबर. सो पी सेंटेन्स काय? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. बरोबर. परफेक्ट स्क्वेअर. इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येते रे? बघा, ट्रू येते. बरोबर आहे. कारण तो परफेक्ट स्क्वेअर आहे. कसला? 8 8 64. 8चा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून याची व्हॅल्यू येते टी. आता क्यू घ्या. 46 इज प्राईम नंबर. इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय? एफ आहे. बरोबर का? 46 हा प्राईम नंबर नाही आहे. सो सिम्बॉलिक फॉर्म काय? सिम्बॉलिक फॉर्म. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं या प्रश्नामध्ये आवश्यक आहे. बरोबर. कशाने जोडलं आहे? अँड. म्हणजे पी अँड क्यू आहे. बरोबर. सो पी काय? ट्रू. अँड काय? एफ. सो डी अँड एफ. टी अँड एफ. तर काय तो एफ. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? एफ. आता बघा याचे उत्तर. पी 5 इज प्राईम आणि क्यू काय आहे? 7 डिवाइड 94. इट्स म्हणजे काय? इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी आहे. काय? टी. आणि इट्स
ट्रूथ व्हॅल्यू काय एफ, बरोबर. सो सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म जो आहे पी कशाने जोडला आहे, अँडचं सिम्बॉल काय आहे, आहे, बरोबर. सो टी अँड एफ, ॲन्सर काय तर एफ. इतकं सोपं आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चौथं गणित बघूया. इट इज नॉट दॅट 5 - 3i इज रिअल नंबर. वाक्य बघा, यामध्ये वाक्य बघा, वाक्यामध्ये काय आहे, नॉट म्हणजे काय, नेगेशन. नॉट आहे म्हणून नेगेशन, नेगेशन पी. इट इज नॉट निघून गेला. इट इज दॅट 5 - 3i इज रिअल नंबर, बरोबर आहे. सो नेगेशन पी किंवा ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे या वाक्याची, एफ, बरोबर. सो नेगेशन पी इज इक्वल टू एफ. पण तुम्हाला माहिती आहे, जर का नेगेशन असेल तर ट्रूचं काय होतं, फॉल्स, आणि फॉल्सचं काय होतं, ट्रू. म्हणून नेगेशन पी इज इक्वल टू ट्रू. कळलं कसं आलं, ते बघा, नेगेशन पी एफ आहे, पण नेगेशनमध्ये काय होतं, जर का फॉल्स असेल तर ट्रू होतं, ट्रू असेल तर फॉल्स होतं. म्हणून इथं फॉल्स आहे म्हणून इथं ट्रू आलं. ओके. आता आपण हे गणित बघूया. इफ देन. सो पी स्टेटमेंट काय आहे, 3 × 5 बरोबर 8. आणि क्यू काय आहे, क्यू आहे 3 + 5 इज इक्वल टू 15. इट्स ट्रूथ व्हॅल्यू and its truth value दोन्ही पण काय आहेत, फॉल्स. कारण का 3 × 5 = 15, तर इथे आहे 8 म्हणून इथे आलं फॉल्स. आणि हे पण काय, फॉल्स. तर सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, तो सिम्बॉलिक फॉर्म कशाने जोडलं, इफ देन ने, म्हणजे पी इफ देन क्यू, बरोबर, इज इक्वल टू पीची व्हॅल्यू काय आहे, एफ, म्हणजे पीच्या जागी काय लिहिला आपण, एफ. क्यूची पण व्हॅल्यू काय आहे, एफ, बरोबर. एफ एफ काय होतो, हे बघा, इथे फॉल्स आणि फॉल्स असेल तर इफ देन मध्ये काय होतो, ट्रू. याची व्हॅल्यू काय आली, ट्रू. ओके. इतकं सिंपल आहे. आपण पुढचं गणित बघूया, शेवटची गणित बघू. मिल्क इज ए व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. तर पी काय येईल, मिल्क इज व्हाईट, बरोबर आहे. आणि क्यू काय येईल, स्काय इज ब्ल्यू. इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल रे, ट्रू. मिल्क व्हाईटच असतं ना. आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू टी, बरोबर. स्काय पण कसं असतं, ब्ल्यू असतं. तर सिम्बॉलिक फॉर्म पहिले लिहा, सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल क्यू. पी सेंटेन्स काय आहे, ट्रू. आणि क्यू पण काय आहे, ट्रू, बरोबर आहे. मग इकडे बघा, दोन्ही पण ट्रू असतील तेव्हा काय येतं, ट्रू. म्हणून हे स्टेटमेंट काय आलं, ट्रू. तसंच आता खालचं बघा, पी स्टेटमेंट काय, 24 इज कॉम्पोजिट नंबर, बरोबर. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू
व्हॅल्यू काय ट्रू आहे, काय आहे ट्रू आहे. आणि क्यू स्टेटमेंट काय आहे, इज प्राईम नंबर. बरोबर. आणि इज ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ट्रू. तर इथे बघा सिम्बॉलिक फॉर्म लिहा, सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर. सिम्बॉलिक फॉर्म काय, पी कशाने जोडलाय, ऑर. मग ऑरचा सिम्बॉल काय आहे, बरोबर. मग पी स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. ट्रू ऑर ट्रू. ट्रू आणि ऑर ट्रू असेल तर काय येतं उत्तर ट्रू. कशावरून हे बघा ट्रू ट्रू ट्रू. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा जो एक्सरसाइज 1.1 आहे त्याच्यातला क्वेश्चन नंबर 4 बघूया. इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू. म्हणजेच काय, पी आणि क्यू हे स्टेटमेंट काय ट्रू आहे. आर एस आर फॉल्स स्टेटमेंट म्हणजे आर आणि एस काय फॉल्स आहे. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. आता बघा पी आणि क्यू काय दिले ट्रू, म्हणजेच पीची व्हॅल्यू काय येते ट्रू, क्यूची पण काय येते ट्रू. आर काय आहे फॉल्स आणि एस पण काय आहे फॉल्स. ऑलरेडी मी इथे ड्रॉ केलेला आहे ट्रूथ टेबल, कारण का ही गणितं सोडवायला आपल्याला हा ट्रूथ टेबल पार्ट पाहिजे. पण हाही पार्ट नसेल, एक ट्रिक तुम्हाला मी सांगतो. समजा एंडमध्ये काय दोन्ही जर का ट्रू ट्रू असतील, म्हणजेच काय पी अँड क्यू बोथ ट्रू म्हणजे दोन्ही ट्रू आहेत, तरच काय लिहायचं टी लिहायचं. बघा दोन्ही जर का ट्रू ट्रू असतील तर एंडमध्ये काय येतो टू, बरोबर. बाकी सगळे येतात फॉल्स. आता ऑरमध्ये काय पी अँड क्यू बोथ फॉल्स म्हणजे दोन्ही चूक असतील तरच फॉल्स लिहायचं, बाकी सगळं काय येतं ट्रू. कळतंय. हे सोपे ट्रिक आहेत हा टेबल लक्षात ठेवण्यासाठी. आता इफ देन, बरोबर. इफ देन मध्ये काय ट्रू पासून इफ देन फॉल्स असेल तरच फक्त फॉल्स लिहायचं, बाकी सगळे ट्रू लिहायचं. कळतंय. आणि इफ देन मध्ये काय होतो इफ अँड ओनली इफ मध्ये इफ अँड ओनली इफ बोथ सेम म्हणजे काय, हे बघा दोन्ही ट्रू ट्रू असतील तर काय येतो ट्रू, आणि दोन्ही फॉल्स फॉल्स असतील तर ट्रू. म्हणजे जेव्हा दोन्ही सेम असतील तेव्हा काय लिहायचं टी लिहायचा. काय लिहायचा टी. कळतंय. इतकं सोपं आहे. आता आपण गणित बघूया. पहिलं गणित काय दिलं आहे बघा, पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर, बरोबर. पण पहिले तर जसं असतं तसं लिहून घेऊ आपण. काय पी ह्याची काय काढायचे ट्रूथ व्हॅल्यू. बघा पी काय दिला आहे ट्रू, क्यू पण काय दिलेला आहे ट्रू, म्हणजे पीच्या जागी काय येईल ट्रू, क्यूच्या जागी पण काय येईल ट्रू. पण आर काय दिलेला आहे फॉल्स, बरोबर. आर फॉल्स आहे म्हणून इथे काय आलं फॉल्स, बरोबर. ट्रूचा ट्रू तसा ठेवला. टी अँड एफ आहे बघा, टी अँड एफ काय येतो फॉल्स, म्हणजे इथे काय आला फॉल्स, बरोबर. आता टी ऑर एफ काय येतो बघा, टी
और एफ काय तो ट्रू येतो, काय तो ट्रू येतो. कळत आहे. या प्रकारे अशी सोपी विद्यार्थी मित्रांनो आपण गणित क्रमांक 2 बघूया. पी इफ देन क्यू और आर इफ देन एस. बरोबर. पण पी काय आहे ट्रू, क्यू पण काय आहे ट्रू. म्हणजे पीच्या जागी काय येईल ट्रू, क्यूच्या जागी काय येईल ट्रू. बरोबर. आर काय आहे फॉल्स, एस पण काय आहे फॉल्स. ट्रू ट्रू काय होतं ट्रू. बरोबर. आणि फॉल्स फॉल्स काय होतं ट्रू. बरोबर. ट्रू अँड ट्रू काय तो उत्तर ट्रू, काय तो उत्तर ट्रू. इतकं सोपं आहे. आता हे बघूया. क्यू, क्यू काय आहे फॉल्स, म्हणजेच फॉल्स. तर गणित क्रमांक 3 बघूया. ट्रू, क्यू काय आहे ट्रू, फॉल्स. बरोबर. टी आणि हा आहे फॉल्स. बरोबर. ट्रू ट्रू आणि फॉल्स असेल तर अँडमध्ये काय येतं फॉल्स, म्हणजेच काय इथं आलं फॉल्स. नेगेशन टी, नेगेशनचा काय येतो जर का ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स. कळत आहे. फॉल्स. एंडमध्ये बघा फॉल्स आणि फॉल्स आहे, फॉल्स आणि फॉल्स आहे तर उत्तर काय येतं फॉल्स. म्हणून इथे काय आलं फॉल्स. ऑरमध्ये काय हे बघा एफ ऑर एफ, एफ एफ ऑरमध्ये काय येतं फॉल्स, म्हणून आला फॉल्स. तर आता आपण गणित क्रमांक 4 बघूया. काय आहे ट्रू ट्रू. आर काय आहे फॉल्स. बरोबर. म्हणून निगेशन फॉल्स. ट्रू इफ देन ट्रू काय तर ट्रू. बरोबर. एंडमध्ये नेगेशन एफ काय तो ट्रू. मग बघा एंडमध्ये पी क्यू जर का दोन्ही ट्रू असतील तर काय तो ट्रू, म्हणजेच काय तो ट्रू. कळत आहे. पुढचे आपण गणित आता बघूया. तर आता विद्यार्थी मित्रांनो गणित क्रमांक 5 बघूया. तर पहिले जसं आहे तसं लिहा. पी आणि क्यू. बरोबर आहे. सो आर काय आहे स्टेटमेंट आर आहे फॉल्स, म्हणजेच काय नेगेशन एफ टी आणि निगेशन टी. बरोबर. निगेशन एफचं काय होतं सिम्बॉल ट्रू ट्रू. बरोबर आहे. आणि निगेशन ट्रू काय येतो फॉल्स. बोथ सेम असतील इफ देनमध्ये तर काय येतो ट्रू फॉल्स. आता ट्रू पासून फॉल्सला गेला तर काय येतो फॉल्स, काय येतो फॉल्स. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण गणित क्रमांक 6 बघूया. हे बघा इथपर्यंत मी लिहिलं आहे का नाही, हे जरा नीट लिहितो कारण का ब्लॅकबोर्ड कमी पडून राहिला आहे. सो डायरेक्ट लिहितो. निगेशन पीची व्हॅल्यू काय आहे ट्रू. बघा पी क्यू ट्रू म्हणजे पी आणि क्यूची काय घ्यायची आहे ट्रू. निगेशन ट्रू. बरोबर आहे. आर काय आहे फॉल्स. हा झाला ब्रॅकेट पूर्ण. व्यवस्थित लक्ष देऊन बघा, इथे गोंधळ होतोय. आमचा व्हिडिओ काढताना गोंधळ झालाय पक्का, काय का नाही. क्यू क्यू काय आहे ट्रू आणि हा काय आर फॉल्स. बरोबर आहे. और काय लावलं आहे पी काय आहे ट्रू आणि हा आहे फॉल्स. बरोबर. इथपर्यंत कळलं आहे. आता हे जरा मी पुसून घेतो आहे की नाही.
तर बघा निगेशन टी काय तो फॉल्स, इथे पण काय तो निगेशन टी फॉल्स, इथे पण काय तो फॉल्स, बरोबर आहे. ओके, आता लावला आहे ऑर. टी अँड एफ, टी अँड एफ काय तो एफ आणि हा पण काय तो एफ, बरोबर. टी अँड एफ, एफ. सो फॉल्स, दोन्ही फॉल्स आहेत तर काय तो फॉल्स, बरोबर आहे. हा मोठा ब्रॅकेट. फॉल्स 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 तर आन्सर काय येतं फॉल्स, बरोबर आहे. ह्याचं पण काय उत्तर येतं फॉल्स, बरोबर. ह्याचं येतं फॉल्स. म्हणून जर का दोन्ही फॉल्स फॉल्स असतील ऑरमध्ये तर काय उत्तर येतं फॉल्स. ओके, समजलंय गणित. 8 नंबरचा गणित बघूया आपण. निगेशन इन ब्रॅकेट निगेशन पी काय ट्रू आहे अँड आर काय आहे फॉल्स आहे. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. और एस काय आहे फॉल्स आहे अँड निगेशन क्यू क्यू आहे ट्रू. ओके, इफ अँड ओनली इफ पी आहे ट्रू अँड आर आहे फॉल्स. ओके, आता पुढे बघूया. ब्रॅकेट निगेशन टी असेल तर त्याचा उलट होते, ट्रूचं होणार फॉल्स अँड फॉल्स. ओके, और फॉल्स आहे अँड निगेशन टीचा काय होणार फॉल्स. ओके, इफ अँड ओनली इफ ट्रू अँड फॉल्स. ओके, निगेशन फॉल्स अँड फॉल्स काय येतं आहे फॉल्स. ओके, और फॉल्स अँड फॉल्स फॉल्स, ब्रॅकेट कंप्लीट. ओके, इफ अँड ओनली इफ ट्रू अँड फॉल्सचं काय येतं आहे फॉल्स. ओके, पुढे बघूया. फॉल्स और फॉल्सचं काय येणार फॉल्स. ओके, इफ अँड ओनली इफ हा फॉल्स इथे. ओके, फॉल्स अँड इफ अँड ओनली फॉल्सचं काय येणार ट्रू. ओके, आता नेगेशन ट्रू आहे त्याचं काय होणार फॉल्स. ओके, समजलं आहे. आणि हे उत्तर फॉल्स येतं आहे. जर आपल्या पुस्तकामध्ये बघाल तर तिथे ट्रू दाखवलं आहे, ते बाय प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, त्याचं उत्तर येतं आहे फॉल्स. ओके, थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित क्रमांक किंवा प्रश्न क्रमांक 5 आहे तो बघूया एक्सरसाइज 1.1 मधला. ओके, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे हे 5 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत, त्यांचं काय लिहायचं आहे तुम्हाला निगेशन. आता निगेशन म्हणजे काय करायचं मला मी म्हटलं निगेशन म्हणजे निगेशनचा सिम्बॉल काय आहे हां, पण इथे काय स्टेटमेंट आहे सिम्पल. जर का वाक्यात नॉट असेल तर तो काढून टाकायचा आणि जेव्हा वाक्यात नॉट नसेल त्या वाक्यात तो ॲड करायचा. एक्झाम्पल बघूया. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. सोपं आहे सेंटेन्स. मी काय सांगितलं, जर का वाक्यात नॉट नसेल तर तो काय करायचा ॲड करायचा आहे. म्हणजे काय होईल त्या वाक्याचं निगेशन होईल. मग काय तिरुपती इज बघा निगेशन लिहायचं म्हणून काय नॉट इन आंध्र प्रदेश. बरोबर, हे झालं या वाक्याचं निगेशन. आता दुसरं बघूया. 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 बरोबर 0. बरोबर, तर ह्या वाक्यात बघा मी तुम्हाला काय म्हटलं आहे, जर का नॉट असेल तर तो वाक्यातून काढून टाकायचा आणि नॉट नसेल तर वाक्यात तो ॲड करायचा. मग इथे नॉट आहे मग तो काढून टाका. 3 इज नॉट गेला ए रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 बरोबर 0. हे झालं या वाक्याचं
negation. √2 इज अ रॅशनल नंबर. आता वाक्यात निगेशन लिहायचं म्हणून काय ॲड करायचा नॉट. म्हणजेच काय √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ओके, इतकं सोपं आहे बघा. तर चौथं गणित काय, पॉलिगॉन ABCDE इज ए पेंटागॉन. तर वाक्यात नॉट आहे का, नाही, तर तो काय करायचा आहे, म्हणजेच काय is not pentagon. आता बघा 7 अधिक 3 5. आता याचं नेगेशन काय येणार, इतकं सोपं आहे. ओके मित्रांनो, जर का आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.